हॅलो हाय गुड मॉर्निंग. आज 2 ते 3 दिवसांनंतर असा डेली व्लॉग येत आहे. काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी ॲड केलेले आहे यूट्यूबवरती, पण व्लॉग नाही झाला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की घरी पेंटिंगचं काम चालू होतं आणि झालं असं की शौर्याला मी मॉलमध्ये घेऊन जात होते. कंटिन्यू आय थिंक 2 दिवस तर आम्ही मॉलमध्ये गेलो. तिसऱ्या दिवशी मॉलमध्ये नाही गेलो, घरीच मी त्याला झोपवलं, कसं तरी ॲडजस्ट केलं. एका बेडरूमचं काम चालूच होतं, पण त्याला दुसऱ्या बेडरूममध्ये मी झोपवलं त्या दिवशी. पण त्याच दिवशी रात्री शौर्याला ताप आला आणि त्याच्यानंतरचे 2 दिवस त्याचे पूर्ण तापामध्ये गेले. तिसऱ्या दिवशी त्याला ताप नाही आला, पण कणकण होती. सो असे 4-5 दिवस ते याच्यामध्येच गेले. आणि पसारा तर विचारू नका, इतका आहे घरभर आत्ता पसारा. कुठून सुरुवात करू आणि काय करू अगोदर मला काहीच कळत नाही, काहीच. माझं सगळं प्लॅनिंग फिसकटलं आहे. म्हणजे शौर्याला ताप येणं थोडं एक्सपेक्टेड होतं, कारण घरामध्ये इतकी डस्ट होती की मला स्वतःलाच इतकं घशामध्ये खवखव होत होतं. तर ते तर लहान बाळ आहे, तरी जितकं अवॉइड करता येईल तितकं केलं. पण ठीक आहे, लहान मुलांची इम्युनिटी थोडी कमी असते, त्यामुळे थोडी त्याच्या शरीराला कणकण जी झाली. ठीक आहे, आता तो बऱ्यापैकी ठीक झाला, पण त्याचं जेवणाचं वगैरे सगळं शेड्यूल डिस्टर्ब झालं. आता राहिलं आहे दिवाळीची साफसफाई, अजूनही आमची बाकीच आहे, कारण सगळं सामान पेंटिंगमुळे इकडे तिकडे काय कुठे ठेवलं आहे कशाचा काही पत्ता नाही. पडदे लावायचे आहेत, विंडोज या क्लीन करायच्या आहेत. तिकडचं बेडरूम झालं, तिकडच्या बेडरूममध्ये पण पडदे लावायचं अजून बाकी आहे. शौर्याच्या पप्पांनी म्हणजे त्यांनी फ्लोअर क्लिनिंग केलं होतं काल, पण तरी पण व्हाईट जी पुट्टीची पावडर उडते ना, ती अजूनही थोडीफार आहेच. म्हणजे या बेडरूममध्ये आल्यावरती थोडाफार एक वेगळा स्मेल येतच आहे. या विंडोज पण शौर्याच्या पप्पांनी काल तो स्कूलमध्ये गेलेला तेव्हा क्लीन केल्या. परत ते म्हणाले की अजून एकदा क्लीन केलं पाहिजे, कारण पडदे लावायचे आहेत. पडदे खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण ड्रेस चेंज करणं किंवा शौर्य या बेडरूममध्ये झोपतो तर त्याला पूर्ण असं अंधार करावा लागतो, तेव्हाच तो झोपतो. असं थोडा पण उजेड असेल की तो जागा होतो, आणि ती त्याची लहानपणापासूनची सवय आहे. आणि त्याच्यामुळे या रूममध्ये पडदे लागणं मस्ट आहे. खूप कामं बाकी आहेत, म्हणजे लिटरली सांगते की सगळेजण 100च्या स्पीडला असतील तर मी 10च्या स्पीडला आहे दिवाळीचं सगळं करण्यासाठी. पण ठीक आहे, खूप परफेक्ट करण्याच्या मागे आम्ही नाही जात आहे. जितकं जमेल जसं जमेल तसं करतोय, कारण शेवटी शरीराची जी कॅपॅसिटी आहे त्यानुसारच करायचं आहे. शौर्य आहे पाठीमागे, शौर्याच्या पप्पांना सुट्टी पण नाही आहे, त्यांचं ऑफिसचं काम चालू आहे. सो पूर्ण दिवस त्यांचं ऑफिसचं कामच असतं, आणि त्यातल्या त्यात जर संध्याकाळी थोडे फ्री झाले की मग शौर्याला ते खेळायला नेतात तासभर. बाकी डेली रुटीनची कामं तर काही आपली कमी नसतातच. आणि त्यात अजून एक गोष्ट काय झाली आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी हिलिंगचा बिझनेस करते. एक लक्ष्मी पोटली मी लॉन्च केली. ॲक्च्युली काय झालं की लास्ट इयर मी एक पोटली बनवली होती लक्ष्मीची, तुम्हाला दाखवते, मी तिकडे ठेवली आहे. तर ती लक्ष्मीची पोटली जी आहे ना, ती मी लास्ट इयर व्यवस्थित लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिजोरीमध्ये ठेवली होती. प्रॉपर त्याच्यावरती जी काही आराधना करायची आहे ते सगळं करून. आणि सडनली मला क्लिक झालं की काही गोष्टी ज्या मी केलेल्या होत्या त्यांचा मला खूप छान रिझल्ट आलेला आहे. आणि म्हणूनच एक मिनिट, येस. सो त्या गोष्टींचा मला इतका पॉझिटिव्ह रिझल्ट जाणवला आहे. म्हणजे मागच्या दिवाळीनंतरच, मागची दिवाळी आय थिंक नोव्हेंबरमध्ये होती, लेट होती जसं मला आठवतं आहे. आणि मागच्या दिवाळीनंतरच लगेचच 2 महिन्यांनी माझा हिलिंगचा बिझनेस स्टार्ट झाला. म्हणजे जानेवारीमध्ये मी माझा हिलिंगचा बिझनेस स्टार्ट केला. आणि हिलिंग बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर जी बरकत आलेली आहे, फायनान्शियली सांगते हां, म्हणजे लक्ष्मी अक्षरशः घरामध्ये आलेली आहे आणि ती स्थायी रूपी अजूनही टिकून आहे, इतका मला फरक जाणवलेला आहे. म्हणूनच मी म्हटलं की ही जी पोटली आहे, आपण क्रिस्टल तर विकतोच, तर ही पोटली सगळ्यांसोबत शेअर करूयात
आणि ज्यांना ज्यांना ऑर्डर प्लेस करायची आहे त्यांना आपण बनवून देऊयात. आणि म्हणूनच मी ती स्टोरी टाकली इंस्टाग्रामवरती आणि सगळ्यांना ती इतकी आवडली आहे की खूप ऑर्डर्स त्याच्यासाठी आम्हाला रिसीव झाल्या आहेत. या पोटलीमध्ये ना काही नॅचरल हर्ब्स आहेत, लक्ष्मी देवीला जे आवडतात ते. आणि याच्यामध्ये मी नंतर जेव्हा हिलिंग बिझनेस स्टार्ट केला तेव्हा पायराईटसुद्धा ठेवला. त्यामुळे त्याचा रिझल्ट इतका एन्हान्स झाला ना, म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत. लिटरली माझ्याकडे कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे. लक्ष्मी देवीच्या कृपेने घरामध्ये लक्ष्मी स्थायी रूपी आहे. सो मला असं वाटतं की प्लीज सगळ्यांनी ही पोटली जर तुम्हाला शक्य झालं तर ऑर्डर करा. खूप कमी रिजनेबल रेंजमध्ये आम्ही ठेवली आहे. 1500 रुपयाची ती पोटली मिळेल आणि शिपिंग चार्जेस जे काही आहे 150 ते. आणि जर तुम्हाला पायराईट घ्यायचा असेल तर त्यासोबत तुम्ही पायराईटसुद्धा घेऊ शकता, ज्याच्यामुळे रिझल्ट तुम्हाला अजून छान मिळण्यासाठी मदत होईल. म्हणजे या पोटलीची मी जेव्हा स्टोरी टाकली त्यानंतर आम्हाला खूप इन्क्वायरीज आल्या, खूप ऑर्डर्स आल्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझा वेळ गेला, हे मला सांगायचं होतं. सो ठीक आहे म्हटलं, आपलं घरातलं काम जे आहे ते चालूच राहणार आहे. बिझनेससुद्धा महत्त्वाचा आहे आणि ते काम आपलं पहिले आहे, प्रायोरिटी. त्यामुळे मग व्लॉग वगैरे शूट करायला इतका वेळ नाही मिळाला, अपॉइंटमेंट्स पण होते. सो म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही लोक तर समजून घेतातच, पण कन्सिस्टन्सी मला सोडायची नाही आहे. काल लिटरली म्हणजे परवा माझा इतका हेक्टिक डे होता की शौर्य आजारपणातून बाहेर पडल्यानंतर त्याचं खाणं पिणं सगळं विस्कटलेलं. सो इतका हेक्टिक डे होता की मला व्लॉग शूट करायचा आहे हे लक्षातच आलं नाही. म्हणजे मी व्लॉगच शूट नाही केला आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी व्लॉग अपलोड करायची वेळ आली. त्यावेळेला म्हटलं अरे आपण काही शूटच नाही केलं आहे. असं म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या, आज आपण सुट्टी घेऊया, थोडं स्लो डाऊन होऊया, काही हरकत नाही. जर आपण मागे पडत असू तर आपण बऱ्याच गोष्टी करत आहोत आणि आपण आपल्या कॅपॅसिटीनुसारच करूयात. सो म्हणून म्हटलं की ठीक आहे, पब्लिक आपल्याला समजून घेते, आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्याजणी आपल्याला समजून घेणारच आहेत. गोष्ट मी केली या 2-3 दिवसामध्ये, म्हणजे गेल्या 10 दिवसांपासून तर माझी ती गोष्ट चालूच आहे, पण 2-3 दिवसांमध्ये बऱ्याच गोष्टी मी दिवाळीनिमित्त घर डेकोरेशनच्या मागवल्या. आता तुम्ही बघितलं असेल की घराचं पेंटिंग झालं आहे, तर जे काही मी डेकोरेशन केलेलं होतं घरामध्ये सगळं काढलेलं आहे, कारण तिथे पेंटिंग करायचं होतं. सो ते सामान सगळं असंच पडलेलं आहे. फक्त मी इथे एवढं हे लावलेलं आहे, ते पण घाबरत लावलेलं आहे. इथे बघा, हे जे हुक लावलेलं आहे ना, आता दिसतंय की नाही, ते हुक ना ॲक्च्युली ते हुक तिथे लावायचं नव्हतं, पण मी एक्साइटमेंट ना, तर घाईमध्ये ते हुक तिथे लावलं. त्याच्यानंतर मी ते काढायला गेली तर भिंतीचं पापुत्र निघालं, म्हणजे नवीन कलरचं पापुत्र निघालंच. वाईट वाटलं, कारण आत्ताच कलर दिला, 1 दिवस पण नाही झाला आहे आणि लगेचच ते पापुत्र पण माझ्याकडून निघालं. म्हणून म्हटलं जरा शांततेने, शांत डोक्याने आपण कुठे काय आपल्याला डेकोरेशन करायचं त्याचा विचार करू आणि मगच हे असे हुक्स लावू. आता हे 7 चक्रहस्त जे आहे ते शौर्याने काल घेतलं होतं हातामध्ये आणि त्याने इथे ओरखडलं आहे भिंतीला. हे कारस्थान चालूच असतं, पटकन ते पण इथेच लावलं. हे ॲक्च्युली मी बेडरूममध्ये लावलेलं लास्ट टाईम, पण इथे पण छान दिसतंय, लुक एनहान्स होतं आहे. बरेच चेंजेस करणार आहेत आता, आज नाही तर उद्या. मोस्टली आम्हाला घ्यायला जायची आहे ती फ्रेम. इथे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संत तुकारामांचं जी भेट होती ती फ्रेम लावणार आहोत. खूप सुंदर फ्रेम आहे आणि ती तिथे एकदा लावली तर अजूनच खूप छान म्हणजे हॉलचा लुक येणार आहे. तुम्हाला माहिती आहे की आमच्या हॉलमध्ये सोफा आणि TV युनिट आणि देवारा एवढंच आहे. सो आम्ही जास्ती काही सेंटर टेबल वगैरे अशा कुठल्याच गोष्टी ठेवलेल्या नाही आहेत हॉलमध्ये. सो असं भिंतींवरती छान डेकोरेशन करूनच लुक एनहान्स करू शकतो. म्हणजे हे सगळं ठेवलं नाही आहे कारण शौर्य लहान आहे अजून आणि आत्ता तरी काही प्लॅन नाही आहे सेंटर टेबल वगैरे हॉलमध्ये ठेवण्याचा. जागाही तशी त्यातल्या त्यात छोटीच आहे आणि दुसरी गोष्ट, लहान मुलांना जितकं स्पेशियस घर असेल तितकं खेळण्यासाठी
त्यांना मोकळेपणाने खेळता येतं, म्हणून म्हटलं की तो लहान आहे, तो 5-6 वर्षांचा होईल, त्यानंतर आपल्याला काही करायचं असेल तर करू. सो असं सगळं आहे. दिवाळीचं फराळ बनवायचं तर आहे खरं तर, कारण मला स्वतःला बनवायला खूप आवडतं, पण लिटरली माझ्याकडे वेळ नाही आहे, कॅपॅसिटी नाही आहे, कारण शौर्याच्या पाठीमागे माझा खराच इतका वेळ जातो आहे. तो स्कूलमधून आला, थोडा वेळ झोपला की तो उठला की मग डायरेक्ट रात्री झोपतो, तोपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवणं, त्याच्यासोबत खेळणं, सगळ्या गोष्टी, त्याचं खाणं पिणं सगळं असतं. एक आई म्हणून बऱ्याच गोष्टी आहेत आणि म्हणूनच म्हटलं की ठीक आहे, जेवढं होईल तेवढं करू. पण मी जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन माझ्या रील्स थ्रू किंवा व्हिडिओज थ्रू, की लक्ष्मीपूजन कसं केलं पाहिजे किंवा धनत्रयोदशीला कसं पूजन केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी दिवाळीमध्ये केल्या पाहिजे ज्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहील, आणि काय काय टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत, उपाय आहेत ज्या मी करते, तुम्ही पण केल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मिशोची शॉपिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्या रील्स तुम्हाला आज उद्यामध्ये बघायला मिळतीलच जसे जसे पार्सल रिसीव होते. सो ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि हो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मी आत्ता ज्या कॅमेऱ्यामध्ये शूट करत आहे तो आहे DJI Osmoचा Pocket 3 कॅमेरा. हा मी दसऱ्याच्या 2 दिवस अगोदरच घेतला ऑनलाईन, आणि खूप छान कॅमेरा आहे. तुम्हाला क्वालिटी कळत असेल, म्हणजे तुम्हाला फरक जाणवलाच असेल व्हिडिओ क्वालिटीमध्ये. आणि याचं उद्घाटन मी लास्ट 2 डेज पूर्वी केलेलं, एक व्लॉग शूट केला होता मी मॉलमध्ये जाण्याच्या अगोदर घरामध्ये. पण अनफॉर्च्युनेटली काय झालं की मी कॅमेरामध्ये न बघता स्क्रीनमध्ये बघत होती, आणि ते इतकं विचित्र वाटत होतं ती व्हिडिओ पोस्ट करायला, म्हणून ती केली नाही. सो म्हटलं आज उद्घाटन करूयात. म्हणजे हिलिंग बिझनेस जेव्हापासून मी स्टार्ट केलं आहे त्याच्यानंतरची ही दुसरी गोष्ट आहे जी मी स्वतःच्या पैशांनी इतकी मोठी वस्तू घेतलेली आहे. सॉरी, दुसरी नाही, तिसरी आहे. जसं की पहिले स्कूटी घेतली मी, त्याच्यानंतर डिशवॉशर घेतला, आणि थर्ड हा कॅमेरा. म्हणजे इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट. सो देवाच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने, प्रेमाने भरभरून आहे इतकं की मी स्वतःच्या हिमतीवरती या गोष्टी घेऊ शकते. खरं सांगू ना की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या काही वर्षांपूर्वी जेव्हा स्ट्रगल टाईम होता तेव्हा या सगळ्या गोष्टी मी विकत घेईल किंवा आपण या लेवलवरती पोहोचू इतका असा विचार केलाही नव्हता. पण आपण कंटिन्यू हार्डवर्क करत राहिलो, आपलं जे पॅशन आहे त्याच्यामध्ये आपण मेहनत घेत राहिलो, तर मग हे सगळं अवघड नाही. सो चला, या कॅमेऱ्यामध्ये शूट केलेला व्हिडिओ कसा आहे ते मला सांगा, आणि मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवतेच की काय काय आज मी केलेली आहे तयारी दिवाळीची. रील्स तर येतीलच. मिशोचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांची लिंक देण्याचा मी प्रयत्न करेन, आणि हो, लिंक मी कम्युनिटी पोस्टमध्ये शेअर करेन, कारण अजून तरी माझं चॅनेल अफिलिएट लिंक शेअर करण्यासाठी मॉनिटाईज नाही आहे. तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये लिंक शेअर करेल, तिथे तुम्ही चेक करा आणि तिथून तुम्ही परचेस करू शकता. आणि खूप छान छान क्यूट गोष्टी आहेत, स्वस्तात मस्त, त्या तुम्ही घेऊ शकता. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. आय थिंक हा व्लॉग खूप मोठा झाला आहे गप्पा मारता मारता. सो उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूयात. काय काय तयारी केली, काय काय करणार आहे मी, छान छान गोष्टी दिवाळीसाठी, सगळं तुम्हाला शेअर करणार आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, तुमच्यासारख्या गोड लोकांसोबत शेअर करा, आणि प्लीज कमेंट करा. तुम्ही लोक कमेंटच करत नाही, हे खूपच म्हणजे नाही का विचित्र वाटतं की मी एकटी बोलते कॅमेरामध्ये, कमेंट करा आणि कृतज्ञता व्यक्त करते, पण कोणी कमेंटच करत नाही. तुम्ही कमेंट केली पाहिजे. आता काही ताईंनी 2-3 कमेंट्स केल्या की लिंक द्या, जे स्टेन्सिल मी वापरते रांगोळीसाठी त्याच्या लिंक्स द्या. पण बस 2-3 कमेंट्सने काही नाही होत बॉस. जास्तीत जास्त कमेंट करा, प्रश्न विचारा, कारण मला ना जितकं नॉलेज आहे, जितकं काही येतं आहे मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. जे काही मी डे टू डे लाईफमध्ये शिकत आहे ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, आणि यूट्यूब हाच एक माझ्याकडे सोर्स आहे जिथून मी तुमच्यापर्यंत कनेक्ट होऊ शकते. तुम्ही मला अजून छान छान गोष्टी विचारू शकता.
सो प्लीज कमेंट करा, बोला, आपली फॅमिली ग्रो होऊ दे. आपण एकमेकांसोबत जितकं छान कनेक्ट करू, बोलू, तितकं आपण एकमेकींकडून शिकू. सो चला भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.